कुठलं गाणं रेकॉर्ड होतं का शिबन उठता फिरू मस्त गुड मॉर्निंग मंडळी, मी प्रशांत गावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता विषय असा आहे की मी हा ब्लॉग करून नाही तर मी हा ब्लॉग कात्रज मधून शूट करतोय आणि आज वार आहे रविवार आणि 6 तारीख आहे, आषाढी एकादश आहे आज. आणि त्यानिमित्त आपण पंढरपूरला नाही जाणार. येस, आपण पंढरपूरला नाही जाणार आहे कारण की आपण जाणार आहे भीमाशंकरला. मागच्या ट्रिपच्या वेळेला तो प्लॅन ठरला होता की भीमाशंकरला जायचं, परंतु मागच्या ट्रिपच्या हिरमोड झाल्यानंतर ना जो आत्ताचा जो प्लॅन आहे माझा, तर हा फिरायला जाण्याचा ठरला भीमाशंकरला. इथं मी जवळपास 8 ऑगस्ट 2017 साली, मला त्याची तारीख पण लक्षात आहे, त्या दिवशी मी भीमाशंकरला गेलो होतो माझ्या मित्रांसोबत आणि त्याच्या फॅमिली सोबत. आणि मी सर्व गोष्टी शूट केल्या होत्या, तिथं जुने फोटो पण आहे, मी आपल्या ह्या ब्लॉग मध्ये पण टाकतो. पण त्यावेळेला जे मला भीमाशंकर आवडलं होतं तेव्हापासून ते मला आतापर्यंत फिरायचा नाद लागला, तर भीमाशंकरमुळेच लागला. तर इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता आपण तिकडेच जाणार आहेत. आणि आता आपण पुण्यातून निघलेलोय, आता इथून आपण चाकणला जाणार आहोत. चाकणवरनं परत आपण खेडवर जाणार आहोत आणि खेडवरनं डायरेक्ट आपण चासकामान वगैरे बघत, चासकामान धरण बघत आपण जाणार आहोत डायरेक्ट भीमाशंकरला. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आज इतकी मजा येणार ना तुम्हाला, सगळं भीमाशंकर ट्रेकिंगच्या वेने दाखवतो, फक्त मंदिराच्याच वेने नाही. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आणि ही जी ट्रिप होणार आहे आपली सगळी बाईक ट्रिप होणार आहे. तिथं आपली गाडी आणि आपल्यासोबत अजून 3 जण आहेत आणि अजून भरपूर जण आहेत. तर आज कदाचित सुट्टी असल्यामुळे तिकडे गर्दी पण असेल, पण बघू आषाढी एकादशीमुळे असेल का नाही. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आणि आता आज मजा येणार कारण की आपण रोड ट्रिप बाईक चाललोय. आय विल कीप यू पोस्टेड. निघायचं. आत्ता सध्या आम्ही आलेलो आहे चासकामान धरणापाशी. तिथं थांबलेलो आहे जरा वेळ फोटो काढण्यासाठी. आणि पाठीमागं जे आहे ते संपूर्ण धरण अशी ह्या प्रकारे दिसते. अजून पण पाणी इतकं पाहिजे इतकं भरलेलं नाही आहे, हिरवळ तर पाहिजे इतकी झालेली आहे आणि आबाळ पण हाव इतकं झालेलं आहे. त्याच्यामुळं हे धरण बघायला पण, हा स्पॉटला पण मजा येते मस्तपैकी. आणि तिथून आता आम्हाला साधारण एक बोरगिरी नावाचं गाव आहे. बोरगिरी गाव एक साधारण 36 किलोमीटर आहे इथून. आणि तिथून आमच्यासोबत एक गाईड पण येणार आहे आणि मग तिथून आम्ही आमची पुढची चढाई मंजाराच्या दिशेने, त्याचप्रमाणे कोकण पॉईंट, फोटोशॉपी पॉईंट, नागफाना पॉईंट, वनस्पती पॉईंट असे सगळं आम्ही बघणार आहे तिथं. आणि प्रचंड एन्जॉय करणार आहे आणि एन्जॉय खूप जास्त येणार आहे कारण की ही ट्रिप जी आहे ती आपल्या बाईकवर आहे, आपली बाईक तिथं आहे. आणि ही बॉईज हे सगळे हा सगळा आपला ग्रुप आहे. आणि अशा रीतीने आता बघू पुढची वाटचाल करू. आय विल कीप यू पोस्टेड. आता सध्या आम्ही वाड्यात थांबलेलो आहे आणि वाड्यात थांबलो. इथं एक हॉटेल भेटलेलं आहे, हॉटेल महेंद्रसिंग धोनींचं हॉटेल आहे. आणि इथून आता आपल्याला नाश्ता करायचा आहे आणि मग परत भीमाशंकरच्या बोरगिरी नावाच्या गावात जायचंय. आणि आता तिथं जाऊन जी ट्रेकिंग मस्त करायची. आणि गाडीवरनं जाताना इतका भारी नजारा दिसतोय ना, आभाळ खाली आलेलं आहे, पाऊस नाही, कुठं कुठं ऊन पडलेलं आहे, कुठं कुठं सावली पडलेली आहे, कुठं कुठं पाऊस येतोय, कुठं कुठं धुकं दिसतंय, इतकं मस्त वाटतंय. आणि आता अशा रीतीने मिसळ वगैरे खाणार, मस्तपैकी साबुदाणा खिचडी वगैरे खाणार आणि मग त्याच्यानंतर ना पुढच्या प्रवासाला निघणार. फार तर अर्ध्या 1 तासामध्ये आम्ही पोहोचेल आणि जे ट्रॅकिंग करायला चालू करणार मजा येईल नसते. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आपला डिसिजन चुकला मिसळ, म्हणजे चव आहे पण दम लागतो ना. आत्ता आम्ही सध्या बोरगिरी गावामध्ये आलो आहे आणि बोरगिरी गावामध्ये आलो इथे पाठीमागं मंदिर. आम्ही आता एक गाईड अपॉइंट केलेला आहे म्हणण्यापेक्षा हायर केलेला आहे किंवा भेटलेला आहे आम्हाला तो. आणि आमचा एक मित्र त्याला आणायला गेलेला आहे. बॅगेला असं प्लॅस्टिक लावलेलं आहे,
सगळे कॅमेरा वगैरे त्यात ठेवलेले. आणि हा जो कॅमेरा आहे तर त्याची बॅटरी जी आहे ती वॉटरप्रूफ नाही आहे, त्याच्यामुळे ती काढून त्या बॅगमध्ये ठेवलेली आहे. आणि ह्याला फक्त सेल्फी स्टिक आणि कॅमेराच ठेवलेला आहे. तर इथं आम्ही अशा गाड्या लावलेल्या आहेत. आणि इथून गोरगिरीतून हा जो पाठीमागचा रस्ता दिसतोय तर ह्याच्यातनं आपल्याला ट्रॅक करत भीमाशंकरला जायचं. पण त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, आजूबाजूचा नजारा बघा फक्त. हा आजूबाजूचा सगळं धुकं, संपूर्ण धुकं. आणि इकडं हे वातावरण. साधारण 7 ऑगस्ट 2017 रोजी मी इथं आलो होतो आणि मी त्यावेळेला हा सीन बघितला होता. त्यावेळेला हे मंदिर इतकं नव्हतं प्रगल्भ आणि त्यावेळेला इथं खाली जायला पण रस्ता होता. तरी खूप छान वाटायचं इथं, एकदम मस्त. अरे हा अजून पण आहे. इथून आम्ही खाली गेलतो आणि इथं पिंड वगैरे होती आणि देवाच्या पिंड वगैरे घेऊन आम्ही पाया वगैरे पडलो होतो. तर एकंदरीत इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता थोड्या वेळात ते ट्रेकिंग चालू व्हायचं. वातावरण कसं का असाना, काय का झालं जायचं म्हणजे जायचं एन्जॉय करून यायचं, सगळं सीन वगैरे बघून यायचं. अंगावर रेनकोट वगैरे आहे आमचे, सगळं व्यवस्थित आम्ही पद्धतशीर आलेलो आहे. आणि थोड्या वेळात आता आमची ट्रिप चालू होईल. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. बघूयात किती मजा येते. अवतार खूप खराब झालेला आहे पण ठीक आहे, मजाच करायची आज. यायला पैसेच पेटून यायचे, मजाच मजा. आय विल कीप यू पोस्टेड. आम्ही ट्रेक चालू केला आहे आणि असं ना ते भावना कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मला ब्लॉग मध्ये टाकावं लागेल त्यासाठी. सांगा जरा काहीतरी. ओर सांगा जरा थोडंसं. असं हे एकंदरीत चित्र आहे. आमचे गाईड आहे तिथं, ह्यांचा नंबर पण टाकतो मी स्क्रीनवर. लयच भारी वाटतं त्याच्या झाडी, डोंगर, नदी, एकच नंबर. ट्रेकिंगचा आपला पहिला मेन पॉईंट जो की चालू होतो इथून. भरपूर थंडी वाजते पण मजा पण तितकी येते. आणि आमच्यासोबत एक मित्र पण आलाय. ॲटिट्यूड दाखवतोय आपली. कीप पोस्टेड. आम्ही चालत येत असताना पहिल्या स्टॉपवर थांबलेलो आहे. तर तो स्टॉप हा काय असा आहे, ओपन मैदान आहे. आणि वर जो मी फोटोशॉपी पॉईंट दाखवणार आहे किंवा फोटोग्राफी पॉईंट दाखवणार आहे त्याची जी छोटीशी प्रतिकृती किंवा कलाकृती असं म्हणावं लागेल. कारण की हे चित्र एकंदरीत असं आहे सगळं. आणि इथं सगळ्यांचा असा फोटोशूट चालला आहे आणि एकदम मस्त असा फील येतो इथं. तर वर जाऊन अजून म्हणजे पुढचं तर काहीच दिसत नाही आहे अजून. त्या साईडला जायचं आहे आपल्याला. आणि ज्यावेळेला त्या साईडला जायचं तर बघूयात कसं होईल ते. आय विल कीप यू पोस्टेड. जास्त पाऊस आहे ना, पावसात नाही का पावसामध्ये काय दिसतंय त्या सगळी. दिसतंय का? येस, सगळी ए टू झेड. ट्रेक थकावणार आहे पण मजा देणार आहे. आणि हे आबाळ आहे त्याच्यामुळं काय धाप वगैरे काय लागत नाही, पण दम लागतोय थोडासा आणि मजा येते. आणि कसं वाटतंय? मोठ्याने बोल. पाऊस लागू नाही म्हणून असं जुगाड करावं लागतं. प्लॅस्टिकच्या पिशवी, टोपीच्या. हे असं एकंदरीत मैदान आहे आणि काहीच दिसत नाहीये पुढचं. आम्ही धोक्यात हरवलोय. इथे एक पाण्याचा ओढा होता छोटासा आणि आम्ही त्यासाठी इथे थांबलेलो आहे थोडा वेळ फोटो वगैरे काढण्यासाठी. फोटो वगैरे काढून झालेले आहेत आणि असे एकंदरीतरित्या आता आम्ही इथून पुढच्या फोटोशॉपी पॉईंटला जाणार आहोत. आणि जाता जाता हळूहळू थांबत कुठलाही प्रवास करताना कायम लक्षात ठेवा, कारण की प्रवास
हा महत्त्वाचा असतो जिथं पोचणार ते डेस्टिनेशनपेक्षा, कारण की तोच प्रवास आपल्याला सांगतो की कसं जायचं आहे कसं नाही, तोच एन्जॉय देऊन जातो. त्याच्यामुळं ज्या वेळेला तुम्ही येता तर एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं आहे. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. मंदिराच्या दिशेने वाटचाल चालली आहे. मस्तपैकी धुकं येत आहे. थोडंसं जर धुकं काय म्हणतात, थोडासा पाऊस जर कमी झाला ना आणि त्याच्या परस्पर जर धुकं आलं ना किंवा थोडंसं ऊन पडलं ना तर एकदम मोकळं झाल्यावर नॉर्मल धुकं मस्त दिसतं एकदम. शंकराच्या पिंडी खालून जे पाणी पडतं त्याच्या थेंबापासून भीमा नदी बनते आणि ही ह्यांची आख्यायिका आहे. आणि एकंदरीत हा जो सगळा नजारा आहे, पावसाचं पाणी सगळं इथे एकत्रित होतं आणि मग ते तिथून खाली जातं आणि त्याच्यापासून नदी होते. तर हे खरं सत्य हे असं आहे. कुठलं गाणं पण रेकॉर्ड होतं का आता? पंछी बनू उडता फिरू मस्त. इथून असा सगळा जंगल ट्रेकच आता चालू झालेला आहे. आपण त्याच्या मुखाला जंगल ट्रेकच्या, आणि पाऊस येतोय, धुकं येतंय, थंडी वाजते, सगळं थांबतंय, ऊन पडतंय, असं एकंदरीत चाललेलं आहे. मजा येते मस्त, भरपूर लोक आहेत आणि थोडासा अवघड ट्रेक पण बिगिनर लेवलचे सगळे करू शकतात. हे असं काय अडचण नाही आहे. आणि जंगल ट्रेक हा एकंदरीत असा आहे. पुढं वाघ दिसला. खूप दाट जंगल ट्रेक आहे हा. असं एकंदरीत आहे. कसला मस्त अंधारबनला आल्यासारखा फील होतो. आता आपण जंगल ट्रेक करत गुप्त भीमाशंकरापर्यंत आलो. गुप्त भीमाशंकर का? कारण की हे जे पाणी पडतंय, हा जो धबधबा आहे माझ्या पाठीमागचा, तर तो जो पडतोय ना तर त्या तिथं आहे शंकराची पिंड, असं इथं ह्यांचं म्हणणं आहे. आता विषय असा आहे की इथं इतकं पाणी झालेलं आहे, त्याच्यामुळं खाली काय कोसळतंय का पाणी तर ते आपल्याला दिसत नाही आहे. तर बघूयात, आपण पुढे जाऊन ट्राय करूयात. जर दिसलं तर दिसलं, नाही तर मग एन्जॉय करूयात, तिथून फोटो वगैरे काढूयात आणि मग त्याच्यानंतर ना बाकीच्या भीमाशंकरला जाऊयात. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आता ना आपण गुप्त भीमाशंकरला आलेलो आहे, खाली उतरत आलेलो आहे. इथून उतरायला जागा आहे आणि इथं पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे आणि पाण्यापासून शेजारी तर आहे तर ते गुप्त भीमाशंकर आहे. आणि हा आहे तो इथं वॉटरफॉल आहे एकदम, आणि हे सेफ आहे पूर्णपणे. उतरायला जागा आहे, चढायला जागा आहे, धरायला जागा आहे, सगळं आहे ओके. कारण की इथं काय असं मला भीती वाटत नाही आहे. पण जो धबधबा आहे ना तो खरंच खूप छान वाटतं. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आत्ता आम्ही गुप्त भीमाशंकर पाहिलं, जो की धबधबा वगैरे होता. आणि आता आम्ही चालत ह्या जंगलातनं असा ट्रेक करत मेन भीमाशंकरच्या मंदिरात चाललो आहे. तिथं जायचं, पांडवकालीन तळं बघायचं, त्याच्यानंतर नागफणी पॉईंट वगैरे, कोकण पॉईंट, वनस्पती पॉईंट, तो सगळे पॉईंट बघायचे. आणि मग त्याच्यानंतरनं जेवण वगैरे करायचं आणि परतीचा प्रवास धरायचा. भूक तर लागली, ताण पण लागली, पण जो नजारा बघितला त्याच्यापुढे हे सगळं काय स्ट्रगल नाही आहे. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आत्ता आम्ही गुप्त भीमाशंकरापासून ते मेन मंदिरापर्यंत आलेलो आहे. पाठीमागं माझ्या मंदिर आहे आणि आपलं जे मेन भीमाशंकरचं जे मंदिर आहे ते माझ्या पाठीमागं आहे. इथून असं दिसतंय, पाठीमागच्या साईडला त्याचं शिखर आहे. आणि इथं आहे ते राम मंदिर आहे. इथं राम मंदिर. आणि आता
पुढे जाणार आहोत. वेट तुम्हाला 2 मिनटं. तुम्हाला मंदिर दाखवतो. इथं आहे ते मंदिर आहे आणि मंदिर पूर्णपणे धुक्याने वेढलेलं आहे सध्या. आता तिथं दर्शन जर घ्यायला गेलो तर कमीत कमी आम्हाला 3 ते 4 तास असेच जातील. इथं आहेत हे सगळे जडीबुटी हे सगळं आहे इतकं भरपूर. आणि आता बघूयात काय होतं ते पुढचं काय डिसिजन घ्यायचा आहे तो त्या दृष्टिकोनातून पाया वगैरे पडता वेळ येत आहे का किंवा न येत आहे त्या सगळ्या गोष्टी बघून पुढं जायचं आहे. तर चला आय कीप यू पोस्टेड. इथं आम्हाला कदाचित दर्शन नाही घेता येणार आहे कारण की लाईन जर बघितली त्या तिथं लाईन आहे जवळपास 2 ते 3 तास फक्त आम्हाला लाईनमध्ये थांबायचे जातील गाभारा दर्शनासाठी. ते काय वर्थ इट नाही वाटत आहे त्याच्यामुळं मग लांबूनच पाया पडून गेलेलं कधी पण योग्य. चला नेक्स्ट टाईमला येऊ काय अडचण नाही आहे आणि मस्तपैकी देवाचं दर्शन घेऊन मग आपण इथनं जाणार. तर चला आय कीप यू पोस्टेड. असं काहीच दिसत नाही आहे असं एकंदरीत परिस्थिती इथली. आणि नागफणी कदाचित त्या साईडला 100% त्या साईडला लय दुःख आहे प्रचंड. काहीतरी दिसायला पाहिजे थोडंसं म्हणजे आल्यासरशी ट्रिप वसूल होईल. इतकं सगळं बघितलं आता अजून थोड्यासाठी नैराश्य येऊन आहे. फक्त मंदिराच्या बाहेर आलो कारण की तिकडे खूप मोठी लाईन होती. आम्ही काय पाया वगैरे पडलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतरनं आता कोकण पॉईंट त्याच्यानंतरनं वनस्पती पॉईंट थोडा वेळ बसायचं तिथं. नंतर नागफणीला जायचं आणि मग थोडंसं मुंबई पॉईंट बघायचं आणि मग त्याच्यानंतरनं निघून जायचं. आणि एकंदरीत नियोजन सगळं हे असं आहे. कोण कुठं आहे ते सुद्धा कळत नाही अक्षरशः. आत्ता जो आपण पॉईंट बघितला तर तो कोकण पॉईंट होता. एक ए नोन ॲज कोकण कडा. आणि आत्ता आपण चाललो आहे वनस्पती पॉईंट वगैरे आहेत तर ते आपण सगळे स्किप केले कारण की तिथून पण काहीच दिसणार नाही. पण भरपूर दिवसांपासून मला नागफाना पॉईंट बघायचा होता. तिथून पण काही दिसणार नाही पण तो जस्ट फील अनुभवायचा होता कारण की आजूबाजूला त्याच्या काहीच नाही आणि त्याच्यामध्ये एक वेगळा फील आहे. तर त्यामुळे आम्हाला नागफणी पॉईंटला जायचं आहे. नागफणी पॉईंट का कारण की जर एका विशिष्ट अँगलमधून बघितलं भीमाशंकरमधून तुम्ही भीमाशंकर म्हणजे मंदिरापासून मंदिराच्या एका ठराविक आजूबाजूच्या परिसरापासून तो डोंगराचा असा कडा झालेला आहे. हां तुम्ही जर इकडून आणि इकडून बघितलं ना तर तो तुम्हाला वाटणार नाही. पण तुम्ही जर पाठीमागून बघितलं ना तर क्लिअर असा नागासारखा फणा झालेला आहे क्लिअर डोंगराचा. आणि तो इतका सुंदर दिसतो ना दिसायला. आणि यस तर आम्ही त्या साईडनं वाटचाल करतो आहे. बघायचं आहे त्याचा अनुभव घ्यायचा आणि समोर बघा फक्त. अंधार पण असल्यासारखं फील येते पूर्ण. काय प्रॉब्लेम आहे? किती खोल आहे ते? हे आहे हनुमान तळं इथं पाठीमागे जे आहे ते. आणि इकडे मंदिर आहे पांडवकालीन मंदिर वगैरे असं सांगितलं जातं. आणि तर सगळं त्याला नको म्हणतोय मी. आणि हे असले ह्यो बघा ह्यो कलेक्टर आहे त्याला पताळ्यात पावायचं आहे. या ताळ्यात पावायचं आहे त्याला इतिहासकालीन ताळ्यामध्ये ज्याचं हा बघितलं कलेक्टर होणार आहे बाई आमचा आणि ताळ्यात पावायचं आहे ह्याला पोहायचं देख रहे हो. आय विल कीप यू पोस्टेड. तर ऑलमोस्ट नागफणी इथं आहे. आणि नागफणीवर आम्ही 1 2 आहे भाई मागं बघा आम्ही सगळे आलेलो आहे. धोकं आहे फक्त सगळं पण जस्ट यायचं होतं पूर्ण करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही इकडं पूर्ण खाई आहे. फक्त 2 मिनिटासाठी उशिरायला पाहिजे सगळं. आपण असं म्हणतो 2 मिनिट
नसतं उतरत. हा आहे नागपणी पॉईंट. मी लांब उभा राहिलोय त्याच्या. काय मस्त दिसतंय, फील मस्त येतोय, पण दिसतच नाही खालचं काय. धुकं हटलं की दिसेल. थोडा वेळ बसूयात आणि बघूयात काय होतंय ते. पाठीमागं हे आमचे कार्यकर्ते बसले. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आत्ता आम्ही नागपणी पॉईंट कंप्लीट करून आलो आणि नागपणी पॉईंट कंप्लीट करून आल्यानंतर आम्ही परत एकदा कोकण कड्यावर आलो आणि कोकण कड्यावर थांबलो. इथं थोडा वेळ विश्रांती घेतली आणि आता परतीचा प्रवास आमचा चालू होतोय. तर परतीचा प्रवास जसं आलो तसंच जाणार आहे. तिथून आम्ही खेडला जाणार आहोत. नाश्ता, जेवण, पाणी काय करायचं ते करणार आणि मग त्याच्यानंतर घरी घरापर्यंत जाणार आहोत. तुला काय म्हणायचं? काही नाही, तुला काय म्हणायचं? भारी प्रवास झाला आमचा आणि एन्जॉय केलं खूप जास्त. मस्त मस्त मजा आली. सर तुम्ही बोला, तुम्ही शांत दाखवत. जय महादेव. जय महाकाल. आमचे गाईड होते आणि ह्यांनी खरंच आम्हाला तुम्हाला सगळं एन्जॉय एक नंबर होता. मस्तपैकी यायलाच लागते आणि यायलाच लागते. मस्त नक्की. हॉटेल भाग्यश्री महादेव. ओके, बम बम बोले. एकदम मस्त त्यांनी दाखवलं आम्हाला. म्हणजे कुठलाच पॉईंट स्किप न करता त्यांनी सगळं दाखवलं. कुठं काही दिसत पण नव्हतं तरी पण त्यांनी आम्हाला मेहनत करून सगळे पॉईंट दाखवले आणि इतकं प्रचंड मजा आली ना आम्हाला. आता जाणार मस्तपैकी जेवण वगैरे करणार. नाश्ता, प्रचंड भूक लागली. गरम गरम भजी मस्तपैकी. अजून पण वातावरण थंडच आहे. तर चला, आता जायची वेळ झाली. भैया, हाऊ डू यू फील? व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. भैयाला बहुतेक मराठी येत नाही पण तरी पण आपण इंग्लिशमध्ये बोललो त्यांना. चला ठीक आहे, असू द्या. प्रत्येकाने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला. आणि हा ब्लॉग माझा सगळ्यात आवडता ब्लॉग आहे आणि आय विल कीप यू पोस्टेड. आणि